नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या YouTube चॅनल रुक्मिणीज आर्ट मध्ये। व्हिडिओ मधली वस्तू बघता तुमच्या लक्षातच आलं असेल, आजचा व्हिडिओ आहे मोरपंख राखी कशी बनवायची ते। ही अशी मोरपंखची राखी बनवण्यासाठी आपल्याला साहित्य काय लागतं ते आपण पाहून घेऊया। तर लागणारं साहित्य आहे मोती कलरचे, इथे मी मोती घेतलेले आहे 5 नंबरचे आहेत। तुम्ही पांढरा रंगही घेऊ शकता, पण हा खूप छान दिसतो म्हणून मी इथे मोती कलरचे मोती घेतलेले आहेत। सिल्वर 5 नंबरचेच आहे, तुम्ही दुसरा कलरही यामध्ये घेऊ शकता, जो मी इथे राखीमध्ये या ठिकाणी वापरलेला आहे। हे 0 नंबरचे मोती आहे आणि 0 नंबरचे गोल्डन मनी चक्रे घेतलेले आहेत। ह्या मोरपंखचे कुंदन 0.3 mm ची गोल्डन वायर वापरायची आहे। लोकर आणि चला तर राखी कशी बनवायची ते आपण पाहूया। ही गोल्डन वायर आहे, ही 3 mm वायर आपल्याला 1 मीटर अशी कट करून घ्यायची आहे। इथे ही कट करून घेते। आता ही कट केलेली वायर घ्यायची, त्यानंतर आपलं हे मोरपंखाचं कुंदन आहे त्याच्या वरच्या बाजूला आपल्याला ही वायर फिक्स करून घ्यायची आहे। थोडी बाहेर काढून ही आपल्याला अशी इथे टर्न करून घ्यायची आहे, पिळा मारून घ्यायचा आहे। आता पिळा मारून घेतल्यानंतर यामध्ये सुरुवातीला आपल्याला हा 5 नंबरचा मोती इथे ओवून घ्यायचा आहे, हा 0 नंबरचा गोल्डन मनी ओवायचा आहे। हे ओवून घेतल्यानंतर असं दिसते। आता आपल्याला येथे ही जी गोल्डन तार आहे आपल्याला या मोती मणी मधून बाहेर काढायची आहे। हे अशा प्रकारे पुन्हा आपल्याला मोती ओवून घ्यायचा आहे, त्यानंतर गोल्डन मनी हे ओवून घेतल्यानंतर पुन्हा तार आपल्याला मोती मधून हे अशा प्रकारे काढून घ्यायचे आहे। असे आपल्याला 10 मोती ओवून घ्यायचे आहे। सुरुवातीला 5 नंबरचा मोती, त्यानंतर 0 नंबरचा गोल्डन मनी, ती गोल्डन तार मोत्यामधून बाहेर काढून घ्यायची आहे। हे अशाच प्रकारे मी इतर 8 मणी ओवून घेते। हे अशा प्रकारे इथे मी 10 मणी ओवून घेतलेले आहेत, तुम्ही बघू शकता असे। आता हे आपण इथे पॅक करून घेऊया। थोडी तार टाईट ओढून घ्यायची आहे, जो पहिला मणी ओवला आहे त्या ठिकाणी आपल्याला हे असं गुंडाळून घ्यायचं आहे। तर आधी आपण हे कुंदनला ही मण्यांची माळ पॅक करून घेऊया। तर खाली इथे तार ओवून घ्यायची, हे अशी ओवून पुन्हा दुसऱ्या होल मधून ती बाहेर आपल्याला काढायची आहे। ती काढण्याआधी आपल्याला पुन्हा एकदा ह्या 2 मण्यांना असं तार गुंडाळून घ्यायची। आता 2-2 मणी करत आपल्याला ही तार अशी गुंडाळून घ्यायची आहे। पुन्हा 2 मणी, परत पुढचे 2 मणी, हे असं सर्व मोती आपल्याला फिक्स करून घ्यायचे आहे। हे असे मी तारेमध्ये पांढरे मणी ओवून घेतलेले आहे। आता हे आपल्याला कुंदनच्या बाजूने फिक्स करून घ्यायचे आहे। हे अशा प्रकारे पहिला जो मोती ओवला आहे त्यातूनच आपल्याला ही तार काढून घ्यायची आहे। हे असे ओवून घेतलेले आहे। आता ही तार आपल्याला येथे जो मोठा मणी आहे त्याच्या भोवती गुंडाळून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राची कट करून टाकायची आहे। आता थोडं तार घेऊन हे आपल्याला मणी ह्या मण्यांमध्ये फिक्स करून टाकायचे आहेत, जेणेकरून हे असे दिसणार नाही। आता दुसरे एक्स्ट्रा तार घेऊन, तुम्ही हवं तर तार घेतानाच मोठी घेऊ शकता, मला इथे कमी पडले म्हणून मी इथे दुसरे अटॅच करते। तार घ्यायची, हे 2 खालचे जे मोठे मणी आहेत त्याला फिक्स करून घ्यायचे, म्हणजे वेडे घालून घ्यायचे। आता त्यानंतर ही जी बारके मणी आहेत आपण ओवून घेतलेले 0 नंबरचे मणी, त्याच्यामधून अशी खाली काढून घ्यायची आहे, हे अशी बाहेर काढून घ्यायची आहे आणि अशा प्रकारे हे छोटे मणी आहेत ते आपल्याला फिक्स करून घ्यायचे आहे। पुन्हा मोठ्या मण्यांना ही तार वेढून पुढे घेऊन असे 3-3 मण्यांमधून आपल्याला ही तार वरती काढून घ्यायची आणि फिक्स करून घ्यायची आहे। पुन्हा तार खाली घेऊन हे जे मणी आहे त्यांना असं काढून घ्यायचे आहे। शेप बिघडता कामा नये, त्यामुळे व्यवस्थित शेप बघूनच हे सर्व करायचं आहे आपल्याला आणि फिक्स करून टाकायची। आता हे जे एक्स्ट्राचे तार आहेत ते आपण कट करून टाकूया आणि चेक करून घ्यायचे की त्या हाताला लागणार नाही। तर हे व्यवस्थित झाले आहे। अशा प्रकारे हे आपले मोरपीस कुंदन तयार आहे। जो मधला भाग आहे राखीचा तो तयार आहे। आता आपण ह्याला लोकर मध्ये ओवून घेऊया। आता सुईमध्ये आपण उलन ओवून घेऊया। दुहेरी घ्यायची आहे ही लोकर, आपल्याला जेवढी हवी तेवढी घ्यायची आणि कट करून घ्यायची आहे अशा प्रकारे। आता सुरुवातीला आपल्याला 2 5 नंबरचे मोती
त्यानंतर चक्री, सिल्वर 5 नंबरचा मोती, पुन्हा चक्री, पुन्हा 2 मोती कलरचे मोती. हे अशा प्रकारे आपल्याला ओवून घ्यायचे आहे. त्यानंतर जे आपण मोरपीसचा हे मधला भाग बनवला होता तो ओवून घ्यायचा आहे. या ठिकाणी ह्या कुंदनला ओवण्यासाठी होल आहे, तर त्यातून हे आपल्याला लोकर पास करून घ्यायची आहे अशा प्रकारे, जेणेकरून हा जो कुंदनचा भाग आहे हा मध्यभागी येईल असं. पुन्हा आपल्याला इथे 2 मोती, जे मोती कलरचे आहेत ते म्हणजे ऑफ व्हाईट वाले, चक्री, सिल्वर मोती, पुन्हा चक्री आणि 2 ऑफ व्हाईट मोती म्हणजे मोती कलरचे मोती, हे असे ओवून घ्यायचे आहे. व्यवस्थित सेट करून घ्यायचे आणि सुई येथून कट करून टाकायची. तयार आहे आपली ही मोरपीसची मोती राखी. अशाच मी काही मोरपंखच्या राख्या बनवून घेतलेल्या आहेत. अशा प्रकारे तयार आहेत ह्या आपल्या मोरपंखच्या राख्या. बघू शकता मी लाल आणि जांभळ्या रंगाच्या लोकरीमध्ये ह्या दिसायलाही खूप सुंदर अशा दिसतात. ह्या तुम्ही अशा प्रकारे ह्या राख्या घरी बनवू शकता. व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स बॉक्स मध्ये नक्की कळवा. तसेच व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.